आम्ही 4 बहिणी होतो. माझं लग्न खूप लहान वयात झालं. माझा भाऊ नव्हता. आम्हा दोघी बहिणींचं लग्न बाबांनी एकत्र केलं होतं. माझी मोठी बहीण त्यावेळी 17च वर्षांची होती आणि मी फक्त 15 वर्षांची होते. माझ्या सासरी जास्त लोक नव्हते. माझ्या नवऱ्याला फक्त 2 भाऊ होते. माझ्या बाबांनी कसाबसा हुंडा जमवून आमच्या दोघींचं लग्न लावलं होतं. माझ्या मोठ्या बहिणीची विदाई त्यांनी लग्नानंतर लगेचच केली, पण माझी विदाई थांबवली होती. माझा नवरा त्यांच्या मोठ्या भावाबरोबर काम करत होता. ते राजकोटला कोटपट्टी शिवायचे. माझं वय फक्त 15 वर्ष आणि माझ्या नवऱ्याचं वय 20 वर्ष होतं. त्यांच्या घरी म्हणायचे की त्याने लव्ह मॅरेज केलं होतं, पण त्याने आपली बायको सोडली होती. त्यांचं प्रेमाचं लग्न फार दिवस टिकलं नव्हतं. आम्ही गावचे शेतकरी होतो. माझ्या बाबांनी त्या मुलांच्या घरची जास्त चौकशी केली नाही. झटपट नातं मिळालं आणि त्यांनी लग्न ठरवलं. मी लहानपणापासूनच खूप अशक्त होते, त्यामुळे मला अजून मासिक पाळी आली नव्हती. माझ्या नवऱ्याचे आमच्या गावात नातेवाईक होते. लग्नानंतर तो वारंवार आपल्या नातेवाईकांच्या घरी यायचा आणि आला की मी घराबाहेर पडत नसे. पण तो नेहमी माझ्या गावच्या वहिनीमार्फत माझ्यासाठी बातमी पाठवायचा. वहिनी बहाण्याने मला त्यांच्या घरी बोलवायची आणि जेव्हा माझा नवरा त्यांच्या घरी यायचा तेव्हा ती वहिनी कुठेतरी गायब व्हायची. नवरा तरुण होता आणि मी फक्त 15 वर्षांची मुलगी होते. मला अजिबात समज नव्हती की लग्न म्हणजे काय. एक दिवस माझा नवरा घरी आला. गावच्या वहिनीने मला बोलावलं आणि बाहेरून दार लावून कुठे गेलीच नाही. आत माझा नवरा पडलेला होता. मी त्यांना पाहून घाबरले आणि बाहेर पळायला लागले. त्यांनी मला जोरात पकडलं आणि आपल्या मांडीवर बसवलं आणि म्हणाले, तुला माझ्यापासून घाबरण्याची गरज नाही. मी तुझा नवरा आहे. आपण 7 फेऱ्यांनी लग्न केलं आहे. फक्त तुझी विदाई झालेली नाही. मला तर लग्न म्हणजे काय हेही माहीत नव्हतं आणि नवऱ्याशी कसं बोलायचं याचाही पत्ता नव्हता. मी तर माझ्या नवऱ्याला पाहूनच घाबरले होते. माझं संपूर्ण शरीर थरथरत होतं. त्याच्या मांडीवर बसून मला घाम फुटला होता. मला खूप विचित्र वाटत होतं आणि खूप भीतीही वाटत होती. त्याने त्या खोलीतील टीव्ही लावला आणि एक सीडी टाकली. म्हणाला, मी तुझा नवरा आहे. तुला माझ्यापासून घाबरण्याची गरज नाही. मी तुला एक सिनेमा दाखवतो. म्हणाला, तुला सिनेमा बघायला आवडतात का? मी गावातली असल्यामुळे मला सिनेमा पाहणं, टीव्ही बघणं, गाणी ऐकणं खूप आवडायचं. आमच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता आणि इथे कलर टीव्ही होती. मी नवऱ्याच्या बोलण्यात आले आणि थोडं माझं घाबरणं कमी झालं. पण मी त्याच्या मांडीवर बसले नाही. मी लगेच उठून खाली बसले. मी म्हणाले, मी खाली बसूनच टीव्ही पाहणार. त्यानेही मला खाली बसूनच टीव्ही पाहू दिले आणि स्वतःही माझ्या शेजारी खाली बसला. तो माझ्याशी गोड गोड बोलत होता आणि एक नवीन सिनेमा घेऊन आला होता. मी त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत होते. मध्येच माझा नवरा मला स्पर्श करत होता, बोलत होता, पण मी चित्रपट पाहण्यात इतकी गुंतले होते की त्याच्या त्या सगळ्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करत होते. चित्रपट संपल्यावर त्याने मला विचारले, तुला हा सिनेमा आवडला का? मलाही सिनेमा पाहायला खूप आवडतो. म्हणून मी लगेच म्हणाले, मला खूप आवडला आणि मी त्याचे आभार मानले. त्यावर तो म्हणाला, फक्त धन्यवाद म्हणाल्याने भागणार नाही. त्यासाठी तुला मला काहीतरी द्यावं लागेल. त्याच्या त्या बोलण्याने मी पुन्हा घाबरले. तो पुढे म्हणाला, आता तू चित्रपटात हिरो हिरोईनकडे बघत होतीस. तुला ते खूप आवडत होते. आपण सुद्धा त्या चित्रपटातील हिरो हिरोईन सारखेच आहोत. पाहिलंस ना, चित्रपटात हिरोईनने हिरोला किती घट्टमिठी मारली होती आणि तू मात्र माझ्यापासून दूर पळतेस. तुला फक्त माझ्या गळ्यात बिलगायचं आहे आणि माझ्या ओठांवर चुंबन घ्यायचं आहे. मग पुढच्या वेळी मी आलो की तुला आणखीन एक नवीन सिनेमा दाखवेन. मी त्याच्या बोलण्यात वितळत चालले होते. तो दिसायला खूपच देखणा होता. मी थोडी घाबरत त्याच्या बोलण्याला मान्य केले आणि त्याने आपले हात पसरले. मी घाबरत घाबरत त्याच्या छातीशी जाऊन बिलगले. तेव्हा मला खूप भीती वाटत होती. त्याने मला लगेच आपल्या मांडीवर घेतले आणि माझ्या ओठांवर झुकला. मला बिछाण्यावर घेऊन गेला आणि 15 मिनिटं तो माझ्या ओठांवरच झुकून राहिला.
माझा श्वास परत परत अडकत होता. जेव्हा माझे डोळे पाणावले तेव्हा त्याने मला सोडले आणि म्हणाला, सिमरन, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी तुझा नवरा आहे, काही परका माणूस नाही. नवरा बायकोमध्ये असं सगळं चालतंच. पाहिलंस ना, चित्रपटातही हिरो हिरोईन असंच करतात. मग आपणही करू शकतो. तुला घाबरण्याची काही गरज नाही. मी हात लावला तेव्हा माझ्या ओठातून रक्त येत होतं. मी रडत होते. त्याने माझे अश्रू पुसले आणि म्हणाला, तू तर आनंदी व्हायला पाहिजेस. पहा, मी तुझ्यासाठी इतक्या लांबून येतो आणि अजून तुझी विदाई 2-3 वर्षांनी आहे. आता मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तेवढ्यात वहिनी आल्या आणि त्यांनी दार उघडलं. मी त्यांच्या पदरात जाऊन लपले. माझ्या ओठांवरच्या जखमा मी माझ्या ओढणीने झाकल्या. वहिनींसमोरच त्याने मला एक बारीक चांदीची पैंजण दिली आणि म्हणाला, पुढच्या वेळी आलो की अजून काही गिफ्ट आणीन. पण हे लक्षात ठेव, तुझ्या घरातल्या कुणालाही कळायला नको की मी इथे येतो. नाहीतर ते लोक माझ्या घरी बातमी पोहोचवतील आणि मग माझं इथे येणं बंद करतील. मग मी तुला कसं भेटणार? आणि जर तुला हे गिफ्ट हवं असेल तर तुला हे सगळं गुपित ठेवावं लागेल. वहिनीही म्हणाल्या, हो, तुला ही गोष्ट कुणालाही सांगायची नाही, नाहीतर माझ्या भाऊ अर्जुनची खूप बदनामी होईल. अर्जुन हा वहिनींच्या लांबचा चुलत भाऊ होता आणि आमच्या गावाच्या शेजारीच त्या वहिनी राहायच्या. त्या माझ्या सख्या वहिनी नव्हत्या. याच वहिनींनी हे नातं सांगितलं होतं आणि त्यामुळेच बाबांनी माझं लग्न केलं होतं. आमचं त्यांच्याकडे सतत येणं जाणं असायचं. मी कधीही त्यांच्या घरी गेले तरी आई मला काही बोलत नसे. आमच्याकडे फारशी शेती नव्हती. बाबा इतरांच्या शेतात शेतीचं काम करायचे. घर चालायला मात्र पुरेसं होतं. बाबांनी आपली थोडीशी जमीन विकून आम्हा दोघी बहिणींचं लग्न केलं. माझ्या मोठ्या बहिणीच्या सासरच्यांनी खूप पैशांची मागणी केली होती. त्यामुळे बाबांनी आपलं छोटंसं शेत विकून पैसे दिले. माझ्या सासरच्यांनी पैशांची मागणी केली नव्हती, कारण मी खूप सुंदर होते. माझ्या सौंदर्यामुळेच माझं लग्न ठरलं होतं. माझी मोठी बहीण थोडी सावळी होती आणि मी अगदी दुधासारखी गोरी. त्यामुळे माझं लग्न झालं आणि बाबांनी माझ्या सासरच्यांना वचन दिलं होतं की जेव्हा मी माझ्या मुलीला सासरी पाठवेन तेव्हा त्यांना एक वाहन नक्की देईन. सासरच्यांनीही ती गोष्ट मान्य केली आणि त्यांनी लग्नात कशाचीही मागणी केली नाही. बाबांनी जसे शक्य झाले तसे काही वस्तू दिल्या, पण मोठ्या बहिणीच्या सासरच्यांना मात्र त्यांच्या मागणीप्रमाणेच पैसे द्यावे लागले. माझा नवरा दर 6 महिन्यांनी आपल्या नातलगाच्या घरी यायचा. माझं लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. मी खूप बारीक सारीक होते. यावेळी माझा नवरा आला तेव्हा मी शाळेतून घरी येत होते. रस्त्यातच तो मला भेटला आणि म्हणाला, तू माझ्यासोबत जत्रेला येशील का? तुला सिनेमा हॉलमध्ये चित्रपटही दाखवेन. मी आजवर फक्त सिनेमा हॉलचं नावच ऐकलं होतं. त्यामुळे हे ऐकून मी थोडी आनंदी झाले. मग मी म्हणाले, अर्जुन, पण आईला काय सांगू मी? कुठे चालले आहे ते? अर्जुन म्हणाला, ते सगळं माझ्यावर सोड. माझी नातलग म्हणजे तुझी वहिनी सगळं पाहून घेईल. तू फक्त घरी जाऊन आपली पिशवी ठेव आणि आईला सांग की मी वहिनीकडे चालले आहे. त्यांना बाजारात गहू दळायला जायचं आहे. त्या बहाण्याने मी तुला जत्रा दाखवायला नेईन. मी त्याच्या बोलण्यात आले आणि तसंच केलं. आईला सांगितलं, आई, वहिनी बोलवत आहेत. त्यांना बाजारात जायचं आहे माझ्यासोबत. आई म्हणाली, ठीक आहे. वहिनींचा हातभार लाव आणि आम्ही दोघं जत्रेला निघालो. अर्जुनने आपल्या नातलगाची सायकल घेतली होती. त्याच सायकलवर बसवून तो मला जत्रा दाखवायला घेऊन गेला. गावात मी त्याच्या सायकलवर बसले नाही. शांतपणे त्याच्या मागे चालत गेले. कुणालाही ठाऊक नव्हतं की तो माझा नवरा आहे. गावाबाहेर रस्त्यावर पोहोचलो तेव्हा तो म्हणाला, आता तू माझ्या सायकलवर बस. मी मागे बसायला गेले तर त्याने माझा हात धरून मला पुढे बसवलं आणि म्हणाला, तू माझी हिरोईन आहेस आणि मी तुझा हिरो, म्हणून तू पुढे बसणार.
सायकल चालवता चालवता तो कित्येकदा माझे चुंबन घेत होता. माझ्या गालांवर आपले गाल घासायचा. पण माझं लक्ष तर फक्त जत्रा पाहण्यात गुंतलं होतं. त्यामुळे मी त्याच्या त्या स्पर्शाकडे दुर्लक्ष करत होते. आम्ही दोघं जत्रेत पोहोचलो. त्याने मला पाळण्यावर बसवलं. झोक्यावर बसवल्यावर तो मला जोरजोरात धरत होता. कधी माझ्या कमरेला पकडत होता, तर कधी माझ्या छातीत हात ठेवत होता. मी झोका झुलण्यात इतकी गुंतले होते की त्या सगळ्या गोष्टींचं भान मला कमीच होतं. त्यानंतर त्याने मला सिनेमा हॉलमध्ये चित्रपट दाखवला. तो एक खूप रोमॅन्टिक चित्रपट होता, ज्यात हिरो हिरोईन एकमेकांना वारंवार स्पर्श करीत चुंबन घेत होते. जेव्हा जेव्हा असं दृश्य यायचं, तेव्हा तो मला घट्ट पकडून चुंबन घ्यायला लागायचा. आता मी या सगळ्या गोष्टींवर जास्त प्रतिक्रिया देत नव्हते. मी आनंदाने सिनेमा हॉलमध्ये चित्रपट पाहत होते. संपूर्ण चित्रपटभर तो माझ्या अंगाला स्पर्श करत राहिला. कधी माझ्या छातीला हात लावत होता, तर कधी माझ्या गालांना हात लावून मळत होता. त्याने मला संध्याकाळ होण्याआधीच घरी पोहोचवलं. यावेळी तो माझ्यासाठी चांदीची अंगठी घेऊन आला होता. यावेळी त्याला काही बोलावंही लागलं नाही. मीच आनंदाने त्याचे आभार मानले आणि त्याला मिठी मारली. अर्जुनने यावेळीही माझ्या ओठांवर खुणा केल्या आणि माझ्या ओठातून रक्त आलं. मागच्या वेळी जेव्हा माझ्या ओठातून रक्त आलं होतं आणि आईने पाहिलं होतं, तेव्हा मी खोटं सांगितले की आई, मी दाराला धडकले आणि माझं तोंड दाराला लागलं. वहिनीनेही आईला तेच सांगितलं होतं. वहिनीला आमच्यात काय चाललं आहे हे सगळं माहीत होतं. आता मी 9वीत आले होते. माझ्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. माझ्या मोठ्या बहिणीचे सासरचे लोक चांगले नव्हते. तिचा नवरा दारू पित असे. तिच्यावर हात उचलत असे. सासूही नेहमी तिच्या तक्रारी करत असे. माझी बहीण आता माहेरीच येऊन राहू लागली होती. इतका हुंडा दिल्यानंतरही तिचं सासरी काही स्थान नव्हतं. नवरा चांगला नसल्यावर सन्मान कुठून मिळणार? माझे बाबा पण त्रस्त झाले होते. माझ्या बहिणीला 2 मुलं झाली होती आणि ती 2 मुलांसह माहेरीच राहायची. हे सगळं पाहून मला खूप वाईट वाटायचं. मला अर्जुनबद्दलही काळजी वाटू लागली होती. माझी सासू नेहमी माझ्या आईला फोन करून हालचाल विचारायची आणि माझ्याशीही बोलायची. माझे सासरेही बाबांशी बोलत असत. माझी सासरची लोक साधे नीटनेटके वाटायचे. पण अजून मी सासरे गेले नव्हते. त्यामुळे माझ्या बहिणीचं आयुष्य पाहून मला भीती वाटायची. मला मारहाण करणारा नवरा अजिबात नको होता. अर्जुन मात्र मला तसा वाटला नव्हता. एके दिवशी माझ्या आईने मला सांगितले की मी त्याची दुसरी बायको आहे आणि माझ्या वयामुळेच त्यांनी माझी पाठवणी केली नाही. माझ्या सासरच्यांनी सांगितले होते की 5 वर्षांनंतर ही थोडी मोठी आणि समजूतदार होईल, तेव्हा आम्ही हिची पाठवणी करू. माझे मोठे दीर त्यांच्या बायकोसोबतच राहत होते. त्यांच्या घरात भांडणं, मारामाऱ्या किंवा दारू वगैरेचं काहीही ऐकण्यात आलं नव्हतं. आता मला हळूहळू या सगळ्या गोष्टींचं आकलन होऊ लागलं होतं. आम्ही दोघे बाहेर गेलो आणि त्याने पुन्हा चित्रपट सुरू केला. यावेळी चित्रपट बराच लांबला होता. अर्जुनने दुसरी कॅसेट लावली होती. अचानक शहरात एक मुलगा आणि मुलगी दिसली. ते एकमेकांना किस करत होते. मग त्यांनी त्यांचे सर्व कपडे काढले. त्यांचा मेकअप विचित्र होता. अर्जुन म्हणाला, बघ, आज मी तुझ्यासाठी एक खास रोमॅन्टिक चित्रपट आणला आहे आणि तो खूप महाग आहे. आपण पती-पत्नी आहोत म्हणून तुला लाज वाटण्याची गरज नाही. हा चित्रपट पाहताना मला पूर्णपणे लाज वाटायची. मी वारंवार माझ्या डोळ्यांवर हात ठेवायचे, पण तो वारंवार ते काढून टाकायचा. तो म्हणायचा, काय उपयोग, जेव्हा तू तो पाहणार नाही. मी तुझा नवरा आहे. नवरा बायकोमध्ये लाज नसावी. बघ, आपणही तेच करू जे हे लोक करतात. त्या चित्रपटात तो मुलगा मुलीला मालिश करत होता. अर्जुनने लगेच तेलाची बाटली आणली आणि माझे कपडे काढताना मला मालिश करायला सुरुवात केली. मला घाम फुटला होता. माझे हृदय खूप घाबरले होते. तो म्हणाला, घाबरण्याची गरज नाही. हळूहळू त्याने माझ्या संपूर्ण शरीरावर मालिश केली आणि मला पूर्णपणे असहाय्य केले.
त्यानंतर त्याने त्याच्या दोन्ही हातांनी माझे ओरडणे थांबवले. मी रडू लागले. तो म्हणाला, हे पहिल्यांदाच आहे. थोडे दुखेल, सहन कर. मग तुला माझी सवय होईल आणि तू त्याशिवाय जगू शकणार नाही. मला खूप रक्तस्राव होऊ लागला. मी खूप कमकुवत असल्याने मला अजून मासिक पाळी येत नव्हती. त्याने मला काही गोळ्याही आणल्या, जेणेकरून मी थोडे वजन वाढवू शकेन. रक्त पाहून मी घाबरले. त्याने सांगितले की सर्व काही सामान्य आहे, काळजी करण्याची गरज नाही. मी तुझ्यासाठी इनर देखील आणले आहेत. त्यानंतर तो थांबला नाही. मी ओरडून थकले होते. जेव्हा तो पूर्णपणे आरामशीर झाला, तेव्हा त्याने मला प्रेमाने त्याच्या छातीवर झोपवले. हे प्रत्येक पती पत्नीमध्ये घडते. पत्नीने कोणत्याही परिस्थितीत तिचे कर्तव्य पार पाडत राहिले पाहिजे. लग्नात पुजाऱ्यानेही अनेक प्रतिज्ञा केल्या होत्या. मीही गप्प बसले. यावेळी त्याने मला सोन्याचे मंगळसूत्र आणले. मंगळसूत्र पाहून मी माझे सर्व दुःख विसरले. त्याने मला खूप प्रेमाने सजवले. यावेळी त्याने माझ्यासाठी कपडेही आणले. मी उभेही राहू शकले नाही. तो म्हणाला, थोडा आराम कर, मग घरी जा. आणि मीही जाईन. आता संध्याकाळ झाली होती. रात्र होण्याची वेळ आली होती. रात्रीच्या अंधारात तो मला घरी सोडून आपल्या कामावर निघून गेला आणि म्हणाला, ही सगळी गोष्ट कोणालाही सांगू नकोस. ही आपल्यातलीच गोष्ट आहे. मीही म्हणाले, ठीक आहे. माझी तब्येत खूप बिघडली होती, कारण माझे पिरियड्स सुरू झाले होते. आईने मला काहीही काम सांगितले नाही आणि विश्रांती घ्यायला सांगितले. दीदीनेही तसेच सांगितले. तेव्हाच दीदीची नजर माझ्या गळ्यातील मंगळसूत्रावर गेली आणि ती विचारू लागली, खूप सुंदर आहे. आईने कधी घेतले? मी म्हणाले, नाही, हे वहिनींनी दिले आहे. माझ्या नवऱ्याने गिफ्ट पाठवले आहे. आईनेही त्याबद्दल विचारले. मी आईलाही तेच सांगितले. आई खूप आनंदी झाली. मला भरपूर आशीर्वाद दिले आणि मग मोठ्या बहिणीच्या नवऱ्याला दोष देऊ लागली. कधी अशुभ वेळेला आपण त्या माणसाला निवडले, काही कामाचा नाही. 2 मुले जन्माला घालून ही आपल्या जबाबदारीवर टाकली. अशा रीतीने माझ्या लग्नाला आता 4 वर्ष पूर्ण होणार होती. माझ्या विदाईला अजून 1 वर्ष बाकी होते. आता माझ्या नवऱ्याला माझी काळजी वाटू लागली होती. माझी तब्येत खूप खराब होती. माझी सासूही वृद्ध झाली होती आणि तिला हातांनी काही काम करता येत नव्हते. त्यांनी माझ्या लवकर विदाईचा प्रस्ताव ठेवला. आईवडिलांनीही तो प्रस्ताव मान्य केला आणि त्याच महिन्यात माझी विदाई केली. आता मी 19 वर्षांचे झाले होते आणि सासरी आले होते. माझ्या सासूची तब्येत खूपच खराब होती. डॉक्टरांनी त्यांची अवस्था गंभीर असल्याचे सांगितले होते. माझ्या विदाईनंतर 3 महिन्यांनी माझी सासू या जगातून निघून गेली. माझ्या नवऱ्यानेही भावापासून वेगळे होऊन स्वतःची दुकान काढली, पण माझी तब्येत पुन्हा बिघडू लागली. नवरा मला डॉक्टरकडे घेऊन गेला आणि तेव्हा कळाले की मी गर्भवती आहे. मला 5 महिने झाले होते. ही बातमी ऐकून माझा नवरा खूप आनंदी झाला. डॉक्टरांनी मला बेड रेस्ट सांगितले, पण अडचण अशी होती की माझी काळजी कोण करणार? नवरा दुकानात जाई आणि मी घरी एकटी असे. मोठ्या बहिणीचा घटस्फोट झाला होता. नवऱ्याने तिला खूप आधी सोडले होते. सासरच्यांनीही तिला स्वीकारले नव्हते. त्यामुळे ती माहेरीच राहत होती. तिच्या एका मुलाचे उपचार न झाल्याने निधन झाले होते आणि तिच्याकडे एक मुलगी होती. माझे वडील वृद्ध झाले होते आणि घरात कमावणारा कोणी उरला नव्हता. 2 लहान बहिणी तरुण झाल्या होत्या. त्यांचेही लग्न करायचे होते. माझा नवरा माझी खूप काळजी घ्यायचा. त्याने म्हटले, तू तुझ्या बहिणींपैकी कोणाला तरी इथे बोलाव, जेणेकरून तुझी नीट सेवा होईल आणि मुलंही निरोगी जन्माला येईल. मी आईला बातमी पाठवली. आई म्हणाली, 2 तरुण मुलींना इतक्या दूर मी पाठवू शकत नाही, पण तुझी मोठी बहीण तुझ्या सेवेसाठी पाठवते. माझी घटस्फोटित बहीण माझी सेवा करण्यासाठी आली होती. माझा नवरा तिचा खूप आदर आणि मान करत असे. त्याने माझ्या वडिलांना खूप मदत केली होती आणि माझ्या दोन्ही लहान बहिणींची लग्नही त्याच्या मदतीने झाली होती. त्यांचे नवरेही चांगल्या घरातील आणि समजूतदार होते.
माझी बहीण माझी जितकी सेवा करायची त्यापेक्षा जास्त माझ्या नवऱ्याची काळजी घ्यायची. माझ्या तब्येतीची चिंता आणि घरातील धावपळ यामुळे माझ्या नवऱ्याची तब्येतही खूप बिघडली होती. बहीण त्याची काळजी करत होती. सुरुवातीला मला काही वाटले नाही, कारण मी स्वतःही आजारी होते. नंतर जेव्हा माझ्या प्रसूतीचा दिवस आला तेव्हा मी एका निरोगी मुलाला जन्म दिला. माझा नवरा खूप आनंदी झाला होता. आमच्या घरात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती, कारण माझा नवरा अत्यंत मेहनती होता. माझ्या बहिणीला आमच्या घरी येऊन 1.5 वर्ष झाले होते. माझा मुलगाही आता चालू लागला होता आणि त्याला 1 वर्ष झाले होते. अचानक माझ्या बहिणीला उलट्या होऊ लागल्या. सुरुवातीला मला वाटले हवामानामुळे असेल, पण तिची तब्येत सतत बिघडत गेली. माझ्या नवऱ्याने तिला डॉक्टरकडे नेले. मी विचारले, दीदीला काय झाले? तर तो म्हणाला, हवामानामुळे थोडी तब्येत बिघडली आहे. डॉक्टरांनी औषधं दिली आहेत. काही दिवसात ठीक होईल. मी सुद्धा तिची काळजी घेतली. काही दिवसात ती बरी झाली, पण तिचं पोट हळूहळू वाढत चाललं होतं. मला थोडं विचित्र वाटू लागलं. मी विचारलं, दीदी तुझं पोट इतकं का वाढतंय? असं वाटतंय जणू काही पोटात मूल आहे. ती माझ्याकडून नजर चुकवत म्हणाली, नाही ग, मी थोडी जाड झाले म्हणून तुला तसं वाटतंय. तुझा गैरसमज आहे. मी तेव्हा ते जास्त लक्षात घेतलं नाही. दरम्यान आईची तब्येत अचानक खालावली आणि बहीण आईकडे गेली. तिची मुलगी 4 वर्षांची झाली होती आणि ती माझ्या मुलासोबत खेळायची. माझ्या नवऱ्याला पप्पा म्हणायची. मी तिला माझ्याकडेच ठेवले आणि बहिणीला आईची सेवा करण्यासाठी पाठवले. पण अचानक आईला हार्ट अटॅक आला आणि तिचं निधन झालं. त्या धक्क्यात वडिलांचंही निधन झालं. मीही माहेरी गेले होते. आईच्या मृत्यूच्या 15 दिवसांनी वडिलांचं निधन झालं. आता आमच्या कुटुंबात फक्त बहीणच उरली होती. तिचा सगळा खर्च मी चालवत होते. मी आणि माझा नवरा परत आमच्या घरी आलो, पण बहीण मात्र तिथेच राहिली. 3 महिन्यांनंतर तिने एका गोड मुलीला जन्म दिला, पण मला त्याची काहीच खबर नव्हती. माझा नवरा दर महिन्याला काही आठवडे घराबाहेर जाऊ लागला. जेव्हा मी विचारायचे तेव्हा तो म्हणायचा, दुकानासाठी माल आणायला दिल्लीला गेलो होतो. आणि हे मी पाहिलं होतं की हे सगळं तेव्हापासून सुरू झालं होतं, जेव्हापासून माझी बहीण आमच्याकडे नव्हती. एके दिवशी मी म्हणाले, आपण दीदीला इथे का बोलावू नये? माझ्या नवऱ्याचा चेहरा गुलाबासारखा उजळला. मला खूप विचित्र वाटले. मी माझ्या दीदीला तिच्या नवऱ्याशी विनोद करताना कधीच पाहिले नव्हते. माझा नवराही दीदीशी सामान्यपणे बोलतो आणि मी असे काहीही पाहिले नव्हते. पण एक गोष्ट निश्चित होती, दीदी माझ्या नवऱ्याच्या खाण्यापिण्यापासून ते त्याच्या कपड्यांपर्यंत सर्व गोष्टींची काळजीपूर्वक काळजी घेत असे. तो बोलण्यापूर्वीच ती त्याचे काम पूर्ण करत असे. माझा नवरा माझ्या दीदीला घेऊन आला. बाळाला हातात पाहून मी पूर्णपणे आश्चर्यचकित झाले. हे बाळ कुठून आले? दीदी आणि माझा नवरा दोघांनाही तोच प्रश्न पुन्हा केला. आम्हाला हे बाळ स्टेशन बाहेर कचऱ्याच्या डब्यात सापडले. त्यांच्या उत्तराने मी किंचितही आश्वस्त झाले नाही, कारण बाळ दीदीला स्वतःच्या आईसारखे चिकटून राहिले. दीदीने बाळाला स्तनपान देण्याचा प्रयत्न केला, पण तो पिणार नव्हता. तो अगदी माझ्या मुलासारखा दिसत होता. जणू ते दोघेही सारखेच दिसत होते. आता मला माझ्या बहिणीवर संशय येऊ लागला होता. मी पूर्णपणे सामान्य असायचे. मी घरातील सर्व कामे करत असे. माझे पती नेहमीच माझे लाड करायचे. मी बोलण्यापूर्वी मला जे काही हवे होते ते नेहमीच करायचे. मला माझ्या पतीबद्दल कोणतीही तक्रार नव्हती. तो खूप दयाळू माणूस होता. दर महिन्याला जेव्हा माझी बहीण माझ्या आईच्या घरी जायची तेव्हा माझा पती तिला घेऊन जायचा आणि 2-3 दिवस राहून तिला परत आणायचा. मला खूप संशय होता, पण मी त्यांना कधीही असे बोलताना किंवा मला संशय येईल असे काहीही पाहिले नव्हते. मुलाबद्दल माझे संशय खूप तीव्र होते. हे मूल माझ्या पतीचे होते, कारण मी माझ्या बहिणीला मुलाला स्तनपान करताना पाहिले होते आणि माझा पती मुलावर खूप प्रेम करत होता. माझ्या नवऱ्याला 3 मुलं खूप आवडायची. दीदीची तिच्या पहिल्या नवऱ्यापासूनची मुलगी, माझा मुलगा आणि हे बाळ.
आता मी माझ्या नवऱ्याचे आणि दिदीचे नाते काय आहे हे शोधण्याचा निर्धार केला होता. माझी बहीण दोन्ही मुलांना घेऊन तिच्या घरी गेली आणि त्याने मला सांगितले की तो एका आठवड्यात परत येईल. दरम्यान मला सत्य जाणून घेण्याची संधी मिळाली. त्यांच्यात कसले नाते आहे म्हणून मी गुप्तपणे माझ्या आईवडिलांच्या घरी त्यांच्या दुकानातील कारागिराकडे गेले आणि त्याला त्याच्या गावी परत पाठवले. मी पोहोचली तेव्हा रात्र झाली होती आणि माझ्याकडे अजूनही माझ्या आईच्या घराच्या चाव्या होत्या. मी दार उघडताच माझ्या पायाखालून जमीन सरकली. दिदी आणि माझा नवरा एकाच बेडवर होते, दोघेही नग्न. ते पाहून माझे जग हादरले. मी जोरात ओरडले आणि दोघेही अचानक जागे झाले. माझा किंकाळा ऐकून तिन्ही मुले रडत होती. माझे पती आणि माझी बहीण दोघेही घाईघाईने कपडे गोळा करत माझ्या पाया पडले. माझी बहीण मला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. माझा नवराही माझ्या पायाजवळ बसला आणि क्षमा मागत होता. पती म्हणाला, आवाज करू नकोस, सगळं सांगतो. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही. मी रडत म्हणाले, तुम्ही दोघे एक नंबरचे फसवे आहात. दीदी, तू माझ्याच घरात राहून माझ्या नवऱ्यालाच हडपलंस. दीदी म्हणाली, यात अर्जुनची काहीच चूक नाही, सगळी चूक माझी आहे. मी तुला सगळं खरं सांगते, पण तू अर्जुनवर काही बोलू नकोस. ती पुढे म्हणाली, जेव्हा डॉक्टरांनी तुला बेड रेस्ट सांगितला होता तेव्हा तू अर्जुनची काळजी घेऊ शकत नव्हतीस. तुझी तब्येत पाहून अर्जुन खूप चिंतेत होता. त्यालाही जोरदार ताप आला होता. त्याला खूप थंडी वाजत होती. औषधं घेतल्यावरही थंडी कमी होत नव्हती. तू तुझ्या खोलीत झोपली होतीस. डॉक्टरांनी तुला नवऱ्यापासून थोडं दूर राहण्याचा सल्ला दिला होता आणि तू तो नियम पाळत होतीस. पण अर्जुनची अवस्था पाहून मी खूप घाबरले. मी माझ्या डोळ्यांसमोर आईबाबांना मरताना पाहिलं होतं. अर्जुन आमच्यासाठी देवासारखा होता. त्याने माझ्या दोन्ही लहान बहिणींच्या लग्नाची जबाबदारी घेतली आणि त्या चांगल्या घरात सुखाने राहिल्या. अर्जुन माझा मोठा सन्मान करत होता. त्याने कधीही माझ्याकडे वाईट नजरेने पाहिलं नाही. पण त्या दिवशी त्याची अवस्था पाहून मी हादरले. मी त्याला त्या अवस्थेत पाहू शकत नव्हते. मी त्याच्यावर चादर ओढली, पण तरीही तो थरथरत होता. मला त्याची अशी अवस्था सहन झाली नाही. मी पटकन त्याच्याजवळ गेले आणि त्याला माझ्या छातीशी घट्ट धरून घेतलं. अर्जुन तापात होता. त्याला वाटलं कदाचित तूच आहेस. तो तुझं नाव घेत बडबडत होता आणि मग त्याने माझ्याशी तेच केलं जे तो तुझ्याशी करायचा. मला पण त्या क्षणी एक वेगळाच शांतपणा वाटला, कारण मलाही माझ्या नवऱ्यापासून दूर राहून कित्येक वर्ष झाली होती. मला देखील एका साथीदाराची गरज होती. त्या रात्री आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत होतो. अर्जुनही या गोष्टीसाठी आतून झुरत होता, कारण तो तुझ्याजवळ जाऊ शकत नव्हता. जेव्हा अर्जुनचा ताप उतरला तेव्हा तो माझ्याकडे डोळे उचलून पाहू शकत नव्हता. मी त्याला माझ्या छातीशी घट्ट धरलं आणि म्हणाले, अर्जुन, मी हा गुपित कधीच उघडणार नाही, कारण मला या गोष्टीची खूप गरज होती आणि तू ती पूर्ण केलीस. अर्जुन, मी आता तुझी गुलाम झाले आहे. तुझ्या इच्छेसाठी मी काहीही करू शकते. मी तुला प्रेम करत राहीन, पण लग्न करणार नाही, कारण मला माझ्या बहिणीचं सुख हिरावून घ्यायचं नाही. आपलं नातं असंच चालत राहील, पण तू माझ्या बहिणीला कधी फसवू नकोस. त्यानंतर मला जेव्हा गरज वाटायची तेव्हा मी अर्जुनकडे जायची. काही महिन्यांनी मी गर्भवती झाले. मी माहेरी येऊन त्या मुलाला जन्म दिला. अर्जुनने मला त्या काळात खूप मदत केली. मी अर्जुनला तुझी शपथ देऊन सांगितलं होतं की हे रहस्य आपल्यातच राहील, पण आज तो सगळं जाणलंस. माझी बहीण रडत रडत स्वयंपाकघरात पळाली. तिने सुरी उचलली आणि म्हणाली, मला इथेच मारून टाक आणि इथेच पुरून टाक. मला कोणी विचारणार नाही. माझ्या मागे 2च मुले आहेत. ती तू सांभाळशील. अर्जुन तुझाच आहे आणि तुझाच राहील. अर्जुनला काही बोलू नकोस. तो आपल्या सगळ्यांचा देवदूत आहे. दिदीच्या त्या शब्दांनी मी थरथर कापले. माझ्या तोंडून एक शब्दही बाहेर आला नाही. देवाने दिलेलं तिचं आयुष्य मी कसं हिरावू शकले असते. ती माझ्या जीवापेक्षा प्रिय होती. आमचे आईवडीलही नव्हते.
तीच आमच्यासाठी आई वडिलांसारखी होती. मी तिला आणि माझ्या नवऱ्यालाही माफ केलं. मी दीदीला म्हटलं, तू माझ्या नवऱ्याशी लग्न कर. पण ती म्हणाली नाही. जर लग्न केलं तर जगाला सगळं कळेल. लोक अर्जुनकडे आणि तुझ्याकडे वाईट नजरेने पाहतील. मुलांच्या संगोपनावरही वाईट परिणाम होईल. आपण असंच आयुष्य जगू. सगळ्यांना सांगायची काही गरज नाही. आता तुम्हीच सांगा, मी माझ्या दीदीला माफ करून बरोबर केलं की चुकीचं? खरं प्रेम आणि विश्वास कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठं असतं. बाह्यरूपावर नाही तर मनाच्या निष्ठा आणि सच्चेपणावर नातं टिकून राहतं. मित्रांनो, आशा आहे ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला आमची आजची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायी कथेसोबत. धन्यवाद.